आपण लॉंग मार्चमध्ये सहभागी झाला आहे. तर कसं हे दररोजचं रुटीन भीमसैनिकांचं महिलांचं पायाला पुढं आले तरी महिला आपल्या ध्येयापर्यंत न्याय देण्यासाठी चालू आहे. काय एकंदरीत हा प्रवास? खरोखरच हे अतिशय एकदम त्यांचं कौतुकास्पद आहे की महिला मंडळ या लॉंग मार्चमध्ये सामील होऊन त्यांच्या पायाला फोडं येईपर्यंत हे चालतात. परंतु कुठंतरी एक समाजातून त्यांना एक एनर्जी मिळते आणि त्या एनर्जीमुळं त्यांना परत हुरूप येतो आणि त्यांना जे चालताना जे फोडं येतात तर त्यांना कसलाही त्रास या ठिकाणी जाणवत नसेल असं मला या ठिकाणी वाटतो. आणि त्याचबरोबर या मोर्चाचं हे नियोजन असं आहे की ज्यावेळेस हे या शहरातून दुसऱ्या शहरात एंट्री करतात किंवा एका गावातून दुसऱ्या किंवा एका मुक्कामातून दुसऱ्या मुक्कामावर जातात त्यावेळेस समोरील जे आपले आंबेडकरी समाजाचे नेते असतील किंवा बुद्धविहार असतील त्या ठिकाणी संपर्क करून त्या ठिकाणी किंवा जर तुमच्याकडून होत असेल तर अशी व्यवस्था करा. तिथं आमची राहण्याची झोपण्याची आणि सकाळचा नाश्ता आणि एका टायमाचं जेवण हे असं त्यांना त्या ठिकाणी विनंती करतात. आणि जर त्यांच्याकडून शक्य झालं तर ते करतात, नाही तर मग सामूहिक वर्गणी करून किंवा मग सगळेजण एकत्र येऊन त्या ठिकाणी बुद्धविहार किंवा एखादं ठिकाण निवडून मोर्चामध्ये सामील झालेल्या माता भगिनीसाठी आम्ही त्या ठिकाणी उपाययोजना करत असतो. दादा, हे लॉंग मार्च चालू असताना समाजाने काही धम्मदान देखील करणं आवश्यक असतं आणि तुम्ही बोलताना भाषण करताना या ठिकाणी भावुक होऊन या ठिकाणी अश्रू अनावर झाले. तुम्हाला एक तरुण कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी अश्रू अनावर झाले. काय चित्र दिसलं समोर या सगळ्या गोष्टीत? खरोखरच अश्रू अनावर होण्याचं कारण असं होतं की ज्या लोकांना आम्ही जी घटना घडली परभणीमध्ये ती घटना घडल्यानंतर ज्यांना आम्ही त्या व्हायरल व्हिडिओ जे झाले होते मारहाणीचे ते व्हायरल व्हिडिओ आम्ही जेव्हा बघितले तर आमच्या अंगावर काटा आला. आणि तेच लोक आज आमच्या समोर आले. त्यांच्या हाताला झालेलं फ्रॅक्चर आमच्या माता भगिनींच्या अंगावरती आतापर्यंत उळं गेलेलं नाही आहे. आणि हे सगळं बघून कुठंतरी कंठ दाटून आला की यार ह्या लोकांना आपण बघत होतो आणि आज हे लोक इथं आले आणि यांना लॉंग मार्च काढण्याची गरजच काऊन पडली. कुठंतरी कमी पडलो किंवा शासनाने दखल घेतली नाही किंवा सत्तेमध्ये नाही आहे किंवा आपलेच लोक आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी न्याय मिळवून न देण्यासाठी काम करतात. त्याच्यामुळं आज आपल्याला ही वेळ आलेली आहे. आणि एवढं सगळं झाल्यानंतर पण ह्या लोकांमध्ये एवढी एनर्जी कसं काय येते की परभणीपासून ते मुंबईपर्यंत पायी जाऊन यांची तिथं धडक देण्याची तयारी आहे. न्याय हक्क मागण्यासाठी एवढी एनर्जी येते कसं काय? आणि एवढं झाल्यानंतर पण यांची विल पॉवर कुठं कमी झालेलं नाही आहे. गुन्हे दाखल झाले, मरुस्तर मारलं. आताच आमच्या एका भावाने सांगितलं की बाबा अक्षरशः गुप्ता अंगावर मारलं आणि ती बाई म्हणते की मी माझे उपचार झाल्यानंतर जर बाहेर आलं तर मी आत्महत्या करा. काय म्हणजे काय चालू काय आहे? आणि हे सगळं जेव्हा विचार केला तर कुठंतरी आपल्यासारख्या माणसाला सुद्धा जे जिगरबाज पॅंथर म्हणून आम्ही ओळखलं होतं आम्हाला पण कुठंतरी पाझर फुटतो आणि अश्रू अनावर होणं हे साहजिकच आहे. कारण आमचं हृदय हे काही दगडाचं पाषाणाचं नाही आहे. जसं या ठिकाणी जे सरकार बसलेलं आहे त्या सरकारचं आहे. त्याच्यामुळे या गोष्टी अशा घडतात. आणि खरोखरच ह्या सगळ्या परभणीच्या आंबेडकरी जे कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांना खरोखर या ठिकाणी आम्ही निळा सलाम करतो.